हातकणंगले तालुक्यातील खोची येथे सासूच्या निधनानंतर लगेच तिसऱ्या दिवशी तिच्या रक्षा विसर्जन दिवशी सुनेने आपला जीव सोडला व उपस्थितावर रक्षा विसर्जनेऐवजी दहनविधी करण्याची वेळ आली। यामुळे उपस्थित नातलग, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्यामधून सपकाळ कुटुंबियाच्या बाबत हळहळ व्यक्त होते। याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी श्रीमती इंदुबाई आनंद सपकाळ यांचं निधन झालं। त्यांच्या निधनाची बातमी समजता त्यांच्या सून शारदा शिवाजी सपकाळ यांना धक्का बसला व त्या बेशुद्ध झाल्या। यावेळी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले। त्यांनी उपचाराला साथ दिली नाही, एवढा प्रचंड मानसिक धक्का त्यांना बसला होता। त्यांच्या सासू इंदुबाई यांचा रविवारी सकाळी 9 वाजता रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता। रक्षा विसर्जनासाठी लोक जमा होऊ लागले होते। अशावेळी रविवारी सकाळी शारदा यांचे उपचारादरम्यान निधन झालं। 3 दिवसात सासू सुनेचं दुःखद निधन झाल्याने इंदुबाई यांचे रक्षा विसर्जन रद्द करून त्या ठिकाणी सून शारदा सपकाळ यांचे दहनविधी करण्यात आले व दोन्ही रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 9 वाजता करण्यात आले। खोची गावचे पोलीस पाटील मनोज सपकाळ व रामचंद्र सपकाळ यांच्या शारदा व इंदुताई या मातोश्री व आजी होत्या। सदर घटनास्थळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, खोची गावचे पोलीस पाटील मनोज सपकाळ व रामचंद्र सपकाळ यांच्या शारदा व इंदुताई या मातोश्री व आजी होत्या। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।